हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर हा जसं की तुम्ही लग्नाची व्हिडिओ आता बघितलेच असेल मागची व्हिडिओ जे मी टाकले ते, तर हेच ते नवरदेव नवरी जोडपं. तर यांचा चाललेला आहे हळद उतरवण्याचा कार्यक्रम, म्हणजे हळद फेडायचा आम्ही असं म्हणतो, किंवा हळद उतरवणे, किंवा नवरदेव नवरीला आंघोळ घालायची दुसऱ्या दिवशीची पद्धत जी आहे. तर असं मस्त बाहेर अंगणामध्ये पाट वगैरे टाकून छान नवरदेव नवरीला आंघोळ घालतात. त्यानंतर मग जे आहे आपल्या हातात जे काकण असतं हळदीच्या दिवशी जे बांधतात ते सोडायचं असतं एकमेकांच्या हाताचं. जसं नवरदेव नवरीच्या हाताचं सोडेल, नवरी नवरदेवाच्या हाताचं सोडेल. तर इथे जे हळदीचं कुंकूचं काय पाणी होतं ते, तर त्यांनी नवरदेवाच्या डोक्यावरनं ते नवरीच्या डोक्यावर आलं पाहिजे होतं, पण यांचा नेम चुकला. तर ते नवरदेवाच्याच डोक्यावर पडलं. हे आहे सगळे शेजारी म्हणजे बिल्डिंगमधले सोसायटीतल्या बायका. तर असं काही कार्यक्रम असला तर सगळे आवडीने जमा होतात आणि कशा एकमेकांच्या पद्धतीसुद्धा बघायला मिळतात, माहिती पडतं. तर हे जे तांब्यात पाणी होतं ते त्यांच्या डोक्यावर ओतलेलं आहे. अशा प्रकारे त्यांची आंघोळ चालू आहे. नंतर घरात गेल्यावर ते करणारच आहे, पण हे जे आहे मांडवात करावं लागतं. आमच्याकडे सुद्धा अशी पद्धत आहे. पण आता हे जे आहे नवरी जी आहे नवरदेवाची हळद उतरवत आहे वरनं खालपर्यंत. तर जसं आपण हळद लावतो तर खालपासून वरपर्यंत घेतो, त्याला म्हणता हळद लावणे, चढवणे. आणि ही जी आहे उतरवणे म्हणजे वरपासून खालपर्यंत, डोक्यापासून पायापर्यंत. तर नवरीचं झालं आहे. आता नवरदेव नवरीची हळद उतरवत आहे आणि खूप गंमत पण होते. आमच्याकडे तर खूप होते गंमत हळदीला. जसं नवरदेवाची आंघोळ असते ना, तसं खूप म्हणजे जे आपण वहिनी म्हणा, देराणी, त्यांच्या सगळ्यांच्या असं छान गमतीच्या जे असतात त्यांच्या गमतीच होतात. म्हणजे एकमेकांच्या अंगावर पाणी टाकणं, गारा किचड काय असेल ते सुद्धा लावतात त्याच्यात, त्या डबक्यातसुद्धा उडवतात. पूर्वी खूप अशी पद्धत होती, पण आता बरीच कमी झालेली आहे. तर त्यानंतर जे आहे ज्या पाच नावांनी 5 बायकांनी हळद नवरदेवाला लावलेली होती, त्याच 5 बायका पुन्हा नवरदेवाची हळद उतरवत आहेत. तिकडे चाललं आहे फोटो सेशन आणि हे यांचा नंबर आहे. त्यात माझं एक नाव होतं, तर सवर्ण निघालं होतं. ही आहे नवरदेवाची बहीण. तर नवरदेवाच्या बहिणीने सुद्धा जशी नवरदेवाला पहिली हळद तिच्या हातानेच लागली होती, तर तसं ती पण उतरवत आहे. आणि इकडे आता नवरदेवाचं झालं आहे, तिकडे फोटो सेशन चालू आहे, इकडे गंमत चालू आहे. म्हणजे जी आहे हळद ती एकमेकांना लावत आहे, जसं की मी सांगितलं की गमतीच्या असतात त्यांना. आणि इथे खूपच काही पळापळी पण चालू होती एकमेकांची, कारण आंघोळी सगळ्यांच्याच झालेल्या होत्या. पुन्हा हळद लावणं म्हणजे आंघोळ करणं आलं, कपड्यांवर वगैरे पडतेच, केसांना लागतेच इकडे तिकडे. तर थोडीच लावली बऱ्याच जणांनी. आणि नवरदेव नवरीला इकडे फोटो काढता बघा हळद लावायचा कार्यक्रम चालू आहे एकमेकांच्या गालांना. आणि नवरदेवाच्या आईच्या अंगात बघा कसं आलेलं आहे, पळून धरून सगळ्यांना हळद लावता. इथे मला लावत होत्या आणि माझा कॅमेरा दुसऱ्याच दिशेकडे. तर सगळ्यांनी पुन्हा ज्या बायका आहेत मैत्रिणी जसं सोसायटीच्या, त्यांनीसुद्धा एकमेकांना लावलं आहे. बघू शकता फोटो सेशन पण चालू आहे, हळद लावणं पण चालू आहे. हे आहे नवरदेवाची आई, मला फोटो काढता लावत आहे. तर अशा प्रकारे बघा आम्ही फोटो काढून मस्तपैकी एन्जॉय पण केलं, हळद लावली एकमेकांना. गारा तर नाही भेटला आणि पाणीसुद्धा नाही उडवलं एकमेकांना. तर असं मांडवामध्ये हळद उतरावीच लागते. तर संध्याकाळी होता सत्यनारायणची पूजा, तर मी पोचली पूजेला. संध्याकाळच्या 7:30चा टाईम होता आणि नंतर जेवणसुद्धा होतं. तर इथे नवरीची ओटी भरताय, जेवढ्या पण बायका आलेल्या, आता आम्ही सोबत गेलेलो एवढ्या, प्रत्येकांनी नवरीची नारळाने ब्लाऊज पीसने ओटी भरली, काहींनी साडी वगैरे दिली. तर आता ओटीसाठी तिला म्हटलं होतं मोठा रुमाल घे, म्हणजे सगळ्यांच्या ओट्या आल्या पाहिजे. किती वेळा ती प्रत्येकाचं साईडला करेल, म्हणून मोठाच रुमाल मागितला होता. आणि इथे मी थोडा वेळ थांबलेली आहे, ते रुमाल टाकता आहे तोपर्यंत. तर अशा प्रकारे पद्धत जी आहे आपली संस्कृती खरं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये तर खूपच आहे असं. तर तिचं झालं होतं थोडंसं मंगळसूत्र उलटं, तर मी सरळ करत आहे. आता तिला हळदी कुंकू लावून मग जे मी नारळ आणि ब्लाऊज पीस घेऊन गेली होती त्यालासुद्धा हळदी कुंकू लावलं आहे. आणि आता नवरी मला पण लावते. तर अशा प्रकारे तिची ओटी सगळ्यांनी भरून घेतलेली आहे. आणि मस्त म्हणजे खूप हे जे 2-3 दिवस त्यांच्याकडे जो लग्नाचा गोंधळ होता
तर खूप छान वाटलं. सोसायटीमध्ये पण एक म्हणजे सगळ्या मैत्रिणी एकत्र जमल्या वगैरे ना, तर खूप धमाल मस्ती पण केली. आणि असं कधीतरी होतं, कारण जो तो आपल्या आपल्या कामामध्ये असतं, तर त्याच्यामुळे होत नाही. पण असं काही कार्यक्रम असले तर सगळे येतात आवडीने आणि एकत्र एन्जॉयसुद्धा करतात. आता इथे चाललं आहे सगळ्यांचं एकेकांचं ओटी भरणं आणि माझं काम होतं व्हिडिओ करणं. तर मला प्रत्येकाचे व्हिडिओ करावेच लागतात, कारण की ते मला सपोर्ट पण करतात व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ बघतील, शेअर करतील. तर तसं तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघा, आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुमच्याकडे कशी पद्धत असते ते सुद्धा सांगा. तर आता ह्या आहेत, यांनी साडीने भरलेली आहे ओटी. तर ज्याची ज्याची पद्धत असते. आता ही पूजेचा व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला. पूजा मांडणी अशी प्रकारे केलेली आहे ब्राह्मणांनी. तर चला आता प्रसाद वगैरे घेऊन मग नंतर जेवायला जाऊया. तर पाऊस एवढा होता ना, संध्याकाळी खूप पाऊस होता. तर त्याच्यामुळे त्यांनी टेरेसवर ठेवलं होतं जेवण वगैरे आणि पूजा खूप छान मांडली होती. प्रसादही खूप छान झालेला होता. तर प्रसाद वगैरे घेऊन आम्ही मग सगळ्या मैत्रिणीवरती गेलो. आता इथे काही काही मैत्रिणींचे फोटो आणि व्हिडिओ. तर नक्की तुम्ही सांगा तुम्हाला व्हिडिओ खरंच कसा वाटला. आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओला कमेंटसुद्धा करा, सबस्क्राईबसुद्धा करा. तर असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. जसं मी नवीन व्हिडिओ टाकेल तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर अशा प्रकारे त्यांची सकाळची आंघोळ वगैरे होऊन ही संध्याकाळची पूजा मस्त पार पाडली. आणि नंतर वटपौर्णिमेचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, तो व्हिडिओ आधी आला आणि आता हा नंतर व्हिडिओ राहिला होता, तो मी आता टाकते. तर वटपौर्णिमेला पहिलीच वटपौर्णिमा होती नवरीची, तर तिचा व्हिडिओ बघायला विसरू नका, नक्की जाऊन बघा. व्हिडिओ खूप छान झालेला आहे. म्हणजे आम्हाला दरवर्षी एक नवरी मिळतेच वटपौर्णिमेला, मग ती पोरगी असो इथली माहेरची किंवा मग ती सून असो. तर काहीतरी आपल्याला कंटेंट पण पाहिजेच असतं व्हिडिओला ना, तर येतातच माझ्या व्हिडिओमध्ये चांगलं म्हणजे आवडीने. नंतर आम्ही सगळ्या सोसायटीच्या बायका मिळून मग इथे पिक काढले, म्हणजे फोटो वगैरे काढले सोसायटीच्या. जसं की लग्नामध्ये सुद्धा स्टेजवर खूप गडबड आमची, तर खूप साऱ्या बायका जमल्या होत्या तिथे पण, लग्नात पण आणि आता इथे सुद्धा सगळ्यांबरोबर फोटो वगैरे व्हिडिओज असतातच. तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा, आम्ही पण तोपर्यंत जेवण एन्जॉय करतो. तर जेवणामध्ये सुद्धा भरपूर प्रकार होते, स्वीट होते आणि हे आहे रात्रीचं जेवण. तर इथे पण बघा आम्ही सगळ्या मैत्रिणी एक जागी बसलेल्या आहे, आपला आपला ग्रुप. म्हणजे ह्या इकडे वेगळ्या बसलेल्या आहेत, हा यांचा एक ग्रुप आहे, ह्या त्यांच्या बिल्डिंगच्या बायका आहेत. तर त्या बोलल्या आम्ही नंतर जेवतो. तर मग आम्ही बसून गेलेलो जेवायला. खूप छान होतं जेवण. पापड, डाळ, भात, गुलाबजामुन, 2 भाज्या, पुरी, डाळ भात सगळंच होतं. खूप मस्तपैकी एन्जॉय केलं. आणि आता तोच विषय चालू होता, आता पुढचं कुणाच्या लग्नात भेटायचं म्हणून. चला कुणाचं होईलच भेटूया आणि तो सुद्धा व्हिडिओ करेलच मी नक्की. चला भेटूया, बाय बाय.